तुमची पण पोटाची चरबी कमी होत नाहीये का? तुम्हाला वेट लॉस करायचं आहे? कारण काय? नेमका प्रॉब्लेम काय? 90% लोक इथेच चुका करतात. जे कुठले डिटॉक्स ड्रिंक घेतात ते चुकीच्या पद्धतीने घेतात आणि रिझल्ट येतो तो मात्र 0 येतो. ॲपल सायडर व्हिनेगर जेव्हा आपण घेतो तर ते कधीच खाली पोट घ्यायचं नाही, कारण त्यात ऍसिड असतं. म्हणून आज मी तुम्हाला सांगणार आहे 7 डिटॉक्स ड्रिंक ज्या तुमच्या पोटाची चरबी कमी करायला 100% मदत करणार आणि जर तुम्ही ते कन्सिस्टंट ठेवलं तर तुम्हाला खूप छान रिझल्ट सुद्धा मिळणार आहे. डिटॉक्स ड्रिंक कधी घ्यायच्या, किती प्रमाणात घ्यायच्या, कुठल्या पद्धतीने घ्यायच्या ते सगळं सांगणार आहे, तर व्हिडिओ नक्की बघा. नमस्कार, मी एकता तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये स्वागत करते. म्हणतात की पोटाची चरबी कमी करायची आहे, डिटॉक्स ड्रिंक घ्या लगेच कमी होईल, पण सत्य ते नाही आहे. तुम्ही 1-2 दिवस किंवा काही दिवस घेतल्यानंतर तुमची पूर्ण पोटाची चरबी जाईल हे खरं नाही आहे. 100% चुकीचं आहे. खरं तर पोटाची चरबी तेव्हाच कमी होते जेव्हा तुम्ही कुठल्या पण डिटॉक्स ड्रिंक सोबत तुमचं डाएट काय या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देता, तेव्हा तुम्हाला या डिटॉक्स ड्रिंक पोटाची चरबी कमी करायला आणि जे काही आपण म्हणतो आपलं बॉडीचं फॅट आहे ते असं काही 1 मिनिटात मेल्ट नाही होत, ते काही दिवस लागतं आणि या तुमचं फॅट कमी करायला आणि पोटाची चरबी कमी करायला खूप मदत करतं. छोटंसं सिक्रेट मात्र नक्की सांगते, जेव्हा तुम्ही या डिटॉक्स ड्रिंक घेता तेव्हा तुम्हाला लगेच फरक जाणवणार नाही, पण जेव्हा तुम्ही याला साथ देणार तर तुम्हाला नक्की काही दिवसात 7 ते 10 दिवसात किंवा 1 महिन्याच्या आतमध्ये बॉडी खूप लाईट वाटणार आणि तुम्हाला थोडं तुमचं वेट लॉस झाल्यासारखं नक्की वाटणार. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मी व्हिडिओच्या शेवटी 3 महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे ज्या तुम्हाला तुमची पोटाची चरबी कमी करायला पुरेपूर मदत करणार. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर सुरू करूया आजचं आपलं सगळ्यात पहिलं लेमन जिंजर डिटॉक्स ड्रिंक. यासाठी आपल्याला लागणार आहे लिंबू, त्याचप्रमाणे काही अद्रकाचे तुकडे आणि जर तुम्हाला आवडणार तर तुम्ही यात पुदिन्याचे पानं सुद्धा घेऊ शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दालचिनीची काडी, जी तुम्हाला पोटाची चरबी कमी करायला खूप मदत करणार. सगळ्यांना माहिती आहे की पुदिन्याची पानं आपल्याला शरीर थंड ठेवायला आणि फ्रेश ठेवायला मदत करत असते. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असतं, बॉडीला डिटॉक्स करत असतं, इम्युनिटी सुद्धा खूप स्ट्रॉंग करत असते आणि डायजेशन इम्प्रूव्ह करत असतं. यासाठी तुम्ही कोमट पाणी घेऊ शकता या डिटॉक्स ड्रिंकसाठी. अद्रक आपल्याला ब्लोटिंग कमी करायला मदत करते, गॅसच्या ज्या प्रॉब्लेम्स असतात त्या कमी करतं आणि क्रेविंग सुद्धा कमी होतं. जर तुम्ही हे ड्रिंक 7 ते 8 दिवस जरी घेतले तर तुम्हाला खूप फास्ट रिझल्ट दिसणार, कारण बॉडी खूप लाईट वेट वाटणार. त्यामुळे तुम्ही हे ड्रिंक नक्की ट्राय करा. पण सगळ्यात महत्त्वाचं, हे ड्रिंक घेतल्यानंतर लगेच चहा कॉफी घेणे टाळा, नाहीतर तुम्हाला रिझल्ट दिसणार नाही किंवा खूप उशिरा रिझल्ट दिसणार. म्हणून तुम्ही ही ड्रिंक नक्की ट्राय करा आणि तुमचा रिझल्ट अनुभव शेअर करा. आता सगळ्यात महत्त्वाची दुसरी ड्रिंक म्हणजे कुकुंबर लेमन डिटॉक्स ड्रिंक. यासाठी तुम्हाला काकडी घ्यायला लागणार. तुम्ही तुमच्या प्रमाणात 1-2 घेऊ शकता. तसेच लिंबू सुद्धा लागणार. पुदिन्याचे पानं तुम्ही घेऊ शकता, कारण यांनी आपली बॉडी खूप थंडी राहते, डायजेशन सुद्धा खूप छान होतं. तुम्हाला माहिती असणार की काकडीत 90% पाणी असतं, त्यामुळे शरीराला पाण्याची कमी होऊ देत नाही आणि उन्हाळ्यात ही ड्रिंक तुम्हाला खूप महत्त्वाचा रोल प्ले करणार. तुमची पोटाची चरबी किंवा तुम्हाला वाटतं की तुमचं वेट लॉस नाही होत आहे, त्यासाठी तुम्हाला जर खूप पोट फुगल्यासारखं वाटत असेल आणि खूप गरम वाटत असेल तर तुम्ही ही ड्रिंक नक्की ट्राय करा. काकडीमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असतं, त्यामुळे डायजेशन इम्प्रूव्ह होतं आणि जे आपल्याला स्किन ग्लो नाही वाटत किंवा आपल्याला वाटतं आपली स्किन खूप सुकी झाली तर तुम्ही ही ड्रिंक ट्राय करा, तुम्हाला रिझल्ट नक्की मिळणार. जर तुम्हाला तुमचा वेट लॉस खूप फास्ट करायचा असेल तर ही कुकुंबर लेमन डिटॉक्स ड्रिंक नक्की घ्या. 2 ते 3 तासापूर्वी याला तयार करून ठेवा तुम्ही आणि रोज फ्रेश तयार करायची. त्याचप्रमाणे तुम्ही जेवण झाल्यानंतर घेऊ शकता आणि दिवसात 4 ते 5 तासात तुम्ही ही ड्रिंक पिऊन संपून टाकायची. पण ही ओव्हर घेतल्यास तुम्हाला ऍसिडिटी होऊ शकतं आणि जर तुम्ही या शुगर किंवा हनी टाकलं तर तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही. आपली तिसरी महत्त्वाची डिटॉक्स ड्रिंक आहे ॲपल सायडर व्हिनेगर. ते तुम्ही कुठल्याही ब्रँडचं घेऊ शकता. खरं तर ॲपल सायडर व्हिनेगर हे चुकीच्या पद्धतीने घेतलं तर आपल्याला फॅट कमी करत नाही, उलट आपल्या बॉडीला डॅमेज करत असतं. म्हणून तुम्ही
हे पॉवरफुल डिटॉक्स ड्रिंक योग्य पद्धतीने घेतले तरच तुम्हाला रिझल्ट मिळणार. 1 ग्लास कोमट पाणी घ्या, त्यात तुम्ही 1 टेबलस्पून ॲपल सायडर व्हिनेगर टाका. आणि सर्वात महत्त्वाचं, हे डायरेक्ट घ्यायचं नाही, कधीही उपवासापोटी याला घ्यायचं नाही. हे जेवणाच्या आधी किंवा नंतर तुम्ही घेऊ शकता. जर तुम्ही हे व्यवस्थितरित्या घेतलं तर तुम्हाला जी खूप ओव्हर इटिंग होत असते ती थांबते आणि फॅट सुद्धा तुमचं फास्ट बर्न होत असते, कारण यात ॲसिटिक ॲसिड असतं जे आपल्याला फॅट बर्न करायला खूप महत्त्वाचा रोल प्ले करत असतं. सगळ्यात महत्त्वाचं, हे डायरेक्ट घ्यायचं नाही आणि याची क्वांटिटी खूप करायची नाही आणि खाली पोट सुद्धा घ्यायचं नाही. जर तुम्ही हे 7 ते 10 दिवस घेतलं तर तुम्हाला नक्की रिझल्ट मिळणार आणि तुमचं फॅटसुद्धा बर्न व्हायला खूप मदत करणार. योग्य पद्धतीने घेतलं तुम्ही हे ड्रिंक तर तुम्हाला रिझल्ट नक्की मिळणार. जर तुम्ही ॲपल सायडर व्हिनेगर डिटॉक्स ड्रिंक घेत असाल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि हे ड्रिंक रोज घ्या, पण दिवसातून एकदाच घ्या. सगळ्यात महत्त्वाची चौथी डिटॉक्स ड्रिंक म्हणजे कोरिएंडर डिटॉक्स. आता तुम्हाला वाटणार की कोथिंबीर कशी काय डिटॉक्स करणार बॉडीला. खरं तर कोथिंबीर आपल्याला जेव्हा आपण वेट लॉस जर्नीमध्ये असतो तेव्हा ती बॉडीतील वॉटर रिटेन्शन कमी करायला खूप मदत करत असते. या ड्रिंकसाठी तुम्ही उन्हाळ्यात जर ही ड्रिंक घेत असाल तर तुम्ही यात आंबा टाकू शकता किंवा लिंबाचा रस सुद्धा टाकू शकता. त्याचप्रमाणे अद्रकाचे तुकडे घेऊ शकता, कारण तुम्हाला बॉडीला सूज कमी करायची असेल तर अद्रक तुम्हाला खूप छान रिझल्ट देणार. कोथिंबीर आपल्याला ब्लोटिंग कमी करायला मदत करत असते, बॉडी क्लीन ठेवत असते आणि डायजेशन सुद्धा खूप इम्प्रूव्ह करत असते. कोथिंबीर बॉडीमधले टॉक्झिन्स काढायला हेल्प करत असते आणि खूप छान रिझल्ट देते. जेव्हा तुम्ही वेट लॉस जर्नीमध्ये ही ड्रिंक घ्याल तर तुम्हाला याचे रिझल्ट खूप छान दिसणार. तुम्ही थंड पाणी किंवा फ्रीजमधलं पाणी सुद्धा घेऊ शकता आणि इथे आपली बेस्ट डिटॉक्स ड्रिंक तयार आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ही आंबट कोथिंबीर ड्रिंक कशी वाटली. 7 ते 10 दिवसात तुम्हाला या ड्रिंकने बॉडी खूप हलकी वाटणार आणि रिझल्ट नक्की देणार. तर नक्की ट्राय करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ही ड्रिंक तुम्ही फ्रेश बनवा आणि घ्या, कारण जर बॉडी क्लीन असेल तर फॅट लॉस इझिली होतो. सगळ्यात महत्त्वाचं, फॅट बर्नर कॉफी. ही ड्रिंक तुम्हाला फॅट लॉससाठी मदत करणार. तुम्ही यासाठी कुठल्याही ब्रँडची कॉफी आणि कुठल्याही आपला आवडता ब्रँडचं तुम्ही कोकोनट ऑइल घेऊ शकता, पण योग्य पद्धतीने तुम्हाला ही कॉफी घ्यायला लागणार आहे. त्यासाठी तुम्ही 1 कप गरम पाणी घेऊ शकता, त्यात तुम्ही 1 टेबलस्पून कॉफी आणि 1 टेबलस्पून कोकोनट ऑइल टाका. पण लक्षात ठेवा, दिवसातून एकदाच ही कॉफी तुम्हाला घ्यायची आहे, कारण हे तुम्हाला मेटाबॉलिझमसाठी खूप महत्त्वाचा रोल प्ले करतं, इन्स्टंट एनर्जी देतं, फॅट बर्नसाठी सुद्धा खूप हेल्प करतं आणि सगळ्यात महत्त्वाचं, क्रेविंग कमी करतं. पण या ड्रिंकमध्ये तुम्ही शुगर जर टाकली तर तुमचा फॅट लॉस होणार नाही. दिवसातून एकचदा ही कॉफी घ्या. तुम्ही एक्सरसाइजच्या आधी किंवा नंतर घेऊ शकता आणि यात 1 टेबलस्पून ऑइल टाका, जास्त ऑइल टाकायचं नाही. आणि जर तुम्ही एम्प्टी स्टमक घेत असाल तर बॉडी चेक करा, कारण कुणाला ॲसिडिटीची प्रॉब्लेम होऊ शकतं. जर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी लगेच घेतली तर तुमची झोप डिस्टर्ब होणार, म्हणून तुम्ही ही वेळ ठरवूनच ड्रिंक घ्या. तुम्हाला नक्की रिझल्ट दिसणार. 8 ते 10 दिवसात तुम्हाला ही कॉफी रिझल्ट देणार. आता सगळ्यांची आवडती आणि ओळखीची ड्रिंक म्हणजे ग्रीन टी डिटॉक्स ड्रिंक. इथे तुम्ही कुठल्याही ब्रँडचं ग्रीन टी घेऊ शकता आणि तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही लिंबाचे थेंब यात टाकू शकता. मला ग्रीन टीत थोडे लिंबाचे 1-2 थेंब टाकायला आवडते. आता वाटतंय की बाबा ग्रीन टी डायरेक्ट फॅट कमी करणार का, डायरेक्ट बारीकच होऊन जाणार, पोटाची चरबी गायब करणार, असं काहीही नसतं. पण ती फॅट लॉसला मदत करत असते. तुम्ही 1 कप गरम पाणी घ्या आणि त्यात तुम्ही ग्रीन टीची बॅग किंवा तुम्ही यात ग्रीन टी टाका. तुम्ही ही जेवणानंतर किंवा दिवसातून तुम्ही 1 किंवा 2दाच घ्या. खरं तर आपल्याला ग्रीन टी ही मेटाबॉलिझमसाठी खूप सपोर्ट करत असते. यात अँटीऑक्सिडंट असते, त्यामुळे बॉडी डिटॉक्स राहत असते आणि खूप लाईट फील करत असते बॉडी. जर आपण याला चुकीच्या पद्धतीने घेतलं तर आपल्याला फॅट लॉस किंवा जे आपण म्हणतो आपल्या पोटाची चरबीच कमी होत नाही, तर ती आपल्याला होणार नाही. जर कुणाला ॲसिडिटी होत असणार तर ही एम्प्टी स्टमक तुम्ही घेऊ नका.
3 ते 4 दिवसातून घेणे याला टाळा आणि रात्री उशिरा सुद्धा घ्यायचं नाही, कारण तुमची झोप डिस्टर्ब होऊ शकते. जर तुम्ही 10 ते 12 दिवस याला कन्सिस्टंटली घेतलं तर तुम्हाला नक्की याची हॅबिट होणार आणि जर याची हॅबिट झाली तर तुम्हाला रिझल्टसुद्धा मिळणार. यात मी एक दालचिनीचा तुकडासुद्धा टाकते, कारण मला क्रेविंग होते कधी कधी शुगरची, तर ही दालचिनीच्या काडीमुळे कंट्रोल होत असते. नक्की ट्राय करा तुम्ही आणि रिझल्ट शेअर करा. सगळ्यात शेवटची आणि खूप इफेक्टिव्ह ड्रिंक ती म्हणजे कढीपत्ता ड्रिंक. यात तुम्ही टाकू शकता कढीपत्त्याची पानं, लिंबाचा रस, त्याचप्रमाणे अद्रकाचे तुकडे. हे तुमच्या आवडीनुसार असणार, जर तुम्हाला लिंबाचा रस किंवा अद्रकाचे तुकडे टाकायचे असणार, कारण सगळ्यांना माहिती आहे की अद्रक आपल्याला डायजेशनसाठी किती मदत करतं. त्याचप्रमाणे लिंबात व्हायटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असतं. आणि जर तुम्हाला ही ड्रिंक ट्राय करायची असेल तर 15 ते 20 दिवस करा आणि तुमचा हेअरफॉल जो आहे आणि तुमची स्किन ग्लो खूप मोठ्या प्रमाणात होणार. खूप छान रिझल्ट मिळतं. कढीपत्ता केवळ भाजीत फोडणी द्यायसाठीच नसतो बरं का, तो आपल्याला फॅट लॉस सुद्धा खूप छान प्रकारे करत असतो. आणि आपल्याला जे वाटतं ना पोटाची चरबी आपली कमी होत नाही, तर तुम्ही हे ड्रिंक ट्राय करा. तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात त्याचा रिझल्ट दिसणार. दिवसातून 1 वेळा घेणं योग्य आहे आणि ते पण मॉर्निंगला तुम्ही एम्प्टी स्टमक घ्या. त्यामुळे तुमचं जे ब्लोटिंग आहे ते खूप कमी होतं आणि लिव्हरसुद्धा डिटॉक्स होतं आणि मेटाबॉलिझमसाठी खूप सपोर्ट करत असतं. कढीपत्ता बॉडीसुद्धा क्लीन ठेवत असतो आणि जे आपण लिंबू घेतो ते आपल्याला इम्युनिटीसाठी खूप महत्त्वाचा रोल प्ले करत असतं. तुम्ही कोमट पाण्यात हे सगळं लिंबाची पानं, त्याचप्रमाणे अद्रकाचे तुकडे घाला आणि याला काही वेळ ठेवा आणि तुम्ही ही ड्रिंक सकाळी घेऊ शकता. 7 ते 10 दिवस घ्या. तुमचं डायजेशन नक्की इम्प्रूव्ह होणार आणि 21 डेजमध्ये तुम्हाला रिझल्टसुद्धा दिसणार. कढीपत्त्यात आयरन असते, कॅल्शियम असते, व्हायटॅमिन ए असते, सी असते आणि अँटीऑक्सिडंटसुद्धा असतात, म्हणून बॉडी क्लीन ठेवायला मदत करत असते. कढीपत्ता दिसतो छोटा पण खूप मोठ्या प्रमाणात त्यात न्यूट्रिएंट आणि पॉवरफुल असतो. नक्की तुम्ही हे 7 डिटॉक्स ड्रिंक ट्राय करा आणि रिझल्ट शेअर करा, कारण तुम्हाला तुमची पोटाची चरबी कमी करायला हे डिटॉक्स ड्रिंक मदत करतात आणि तुमचं फॅट लॉस, वेट लॉस खूप इझिली करतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या 3 टिप्स आहेत. जर तुम्ही या डिटॉक्स ड्रिंक सोबत या फॉलो केल्या तर तुम्हाला 100% रिझल्ट मिळणार. असं काही नसतं की लगेच घेतल्या आणि आपलं पोट बिलकुल गायब होणार किंवा चरबीच दिसणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कुठली ड्रिंक घेत असाल त्यामध्ये शुगर ॲड करू नका, हनी सुद्धा ॲड करू नका. महत्त्वाचं म्हणजे आपली बॉडी बघा, आपल्याला काही आजार आहे का किंवा आपलं काही आधी प्रॉब्लेम झालेले आहेत का त्याकडे बघा आणि नंतरच डिसाईड करा आपण कुठली ड्रिंक घ्यायला हवी. बॉडी आपली थंडी आहे, गरम आहे, मुळात नाही की तुम्ही घेतल्याबरोबर किंवा काही केलं नाही, तुम्ही एक्सरसाइज नाही, काही व्यायाम नाही, तरी पण तुम्हाला डायरेक्ट रिझल्ट मिळणार, तसं बिलकुल नाही आहे. तुम्ही 10 ते 15 मिनिट वॉक करा, रन करा, स्ट्रेचिंग करा आणि त्यासोबतच या सगळ्या गोष्टी फॉलो करा. डाएट पण खूप खूप महत्त्वाचा रोल प्ले करतो जेव्हा तुम्हाला आपलं वेट लॉस करायचं आहे किंवा पोटाची चरबी कमी करायची आहे तेव्हा. महत्त्वाचं तुमचा जेवणाचा रात्रीचा वेळ ठरवा. खूप उशिरा जेवणं टाळा. जेव्हा मी वेट लॉस जर्नीवर होती, कारण माझं 79 kg वेट होतं, जेव्हा मी 47-48 वर आली तेव्हा मी सगळ्यात महत्त्वाचं ठरवलेलं की 7च्या आधी जेवण करायचं. ठीक आहे, तुम्हाला जर 8-9 वाजत असेल तर तुम्ही ठरवा की तुम्ही झोपण्याच्या 2 ते 3 तासापूर्वी तुमचा आहार पूर्णपणे बंद करून टाका. या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला खूप छान तुमच्या या डिटॉक्स जर्नीमध्ये तुमचं वेट लॉस किंवा पोटाची जी चरबी आहे ती कमी करायला नक्की मदत करेल. आणि तुम्ही कुठली डिटॉक्स ड्रिंक घेत आहात ते कमेंट करून नक्की सांगा किंवा तुम्ही कुठली ट्राय करणार आहात ते सुद्धा सांगा.